श्री शिवाय नमस्तुभ्यम. अधिक महिना सुरू आहे. अधिक महिन्यामधला उद्याचा अतिशय पवित्र दिवस शुक्ल पक्षामधली एकादशी. दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास आणि त्या अधिक मासामधली शुक्ल महिन्यामधली जी एकादशी येते तिला पद्मिनी एकादशी असे म्हणण्यात येते. रेकी साधकांनी जास्तीत जास्त मणिपूर चक्र, जे शरीरामधलं तिसरं महत्त्वाचं चक्र आहे, त्याच्यावर रेकीची साधना करायची आहे. जास्तीत जास्त बीजमंत्रांचं उच्चारण करा. मूळ बीजमंत्र रमचं उच्चारण करा. त्याद्वारे अग्नितत्वाशी संबंधित असलेलं मणिपूर चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते. बाकी उपबीजमंत्रांचं पण तुम्ही उच्चारण केलं तर मणिपूर चक्रामधले जे सूक्ष्म अवयव आहेत ते सक्षम होण्यासाठी मदत होते. ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती म्हणजे साक्षात भगवंताची आपल्यावर कृपा होतेच. एकादशीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. एकादशीचे व्रत करतात त्यांना माहिती आहे की एकादशी या व्रताद्वारे कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण ह्या साध्य करतो. तर आपल्याला माहिती आहे की वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशी आणि प्रत्येक एकादशीला एक वेगळे महत्त्व आहे. पण अधिक महिन्यामध्ये जी एकादशी येते दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास, त्याच्यामधली जी एकादशी येते शुक्ल पक्षातली, तिला पद्मिनी एकादशी असेच म्हणण्यात येते. तर ह्या एकादशीचं काय महत्त्व आहे? तर ह्या एकादशीची कथा अशी आहे की महिष्मती ह्या नगरीमध्ये कार्त्यवीर्य राजा हा राज्य करत होता. सगळी सुख त्याला होती, वैभव पूर्ण होते, पण तरी तो राजा खूप दुःखी होता. त्याला अनेक राण्या होत्या, पण तो निसंतान होता. संतान सुख त्याला मिळत नव्हते. तो दुःखी होता, त्याच्याबरोबर त्याची प्रजा पण दुःखी होती, कारण राज्यासाठी कोणी वारस नव्हता. शेवटी राजा कंटाळून तो तपश्चर्येला निघून गेला. त्याचीच राणी पद्मिनी हिने गौतम ऋषींच्या सल्ल्यानुसार अधिक महिन्यामधील शुक्ल पक्षामधील एकादशीचं कडक व्रत केलं आणि तपश्चर्या केली. तिच्या कडक व्रताद्वारे साक्षात भगवंत म्हणजे श्री विष्णू तिला प्रसन्न झाले. त्याने विचारलं की तू वर माग, म्हणजे तुला काय तुझी इच्छा आहे. तर त्यावेळेस राणी पद्मिनी म्हटल्या की मला तुम्ही संतान सुख द्या. आणि आपली व्यथा तिने भगवंताला सांगितली. त्यावर भगवंत तिला तथास्तु म्हणाले. ते म्हटले की तुला असा पुत्र होईल की जो थोर पराक्रमी तर असेल, पण शिवाय तो अमर असेल. आणि त्या मुलाचं नाव होतं कार्त्यवीर्य अर्जुन. असा पुत्र राजाला झाला, जो अतिशय थोर पराक्रमी होता. आणि असे महत्त्व आहे उद्याच्या पद्मिनी एकादशीचे. साक्षात श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले की जो कोणी ही व्रतकथा ऐकेल किंवा ह्या व्रताच्या दिवशी जो माझं जास्तीत जास्त नामस्मरण करेल, मनोभावे माझी पूजा करतील, तर अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा पद्मिनी एकादशीचा उपवास आणि हे व्रत, त्याद्वारे जी काही या मनुष्य योनीमधनं त्याच्याकडनं काही पापकर्म झालेले असतील त्याचे निर्मूलन होऊन मोक्ष मिळण्यासाठी अतिशय पुण्यदायिनी असलेली पद्मिनी एकादशी हा अतिशय पवित्र उद्याचा दिवस. जास्तीत जास्त आपण उद्या भगवंताचं नाव घेऊया. भगवंतांना आवडती असलेली तुळस उद्या अर्पण करायची आहे. पण सगळ्यांनी लक्षात घ्या की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडत नाही. जर तुम्हाला तुळशीपत्र मिळत असेल आधीच तुम्ही तोडून ठेवा, किंवा तुम्हाला फुलवाल्याकडे तुळशीपत्र मिळतं तर ते तुळशीपत्र तुम्ही अर्पण करायचं आहे. तर उद्याची पूजा तुम्ही पहाटे लवकर उठून आणि भगवंताची पूजा करून, म्हणजे श्री विष्णूंची, बाळकृष्णाची तुम्ही पूजा करून
जास्तीत जास्त जप तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. श्री विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आणि त्याचबरोबर श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचा जप तुम्ही करायचा आहे. तो जप असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि श्री महालक्ष्मी म्हणजे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. ह्या जपाची संख्या तुम्ही उद्या जास्तीत जास्त करायची आहे. रेकी साधकांनी अजून काय करायचं आहे, उद्या आपलं ब्रह्ममुहूर्तावर रेकीचं ध्यान होणार आहे. बरोबर 4:30 वाजता उद्या लाईव्ह रेकी सेशन असेल. ज्यांना कोणाला वैश्विक या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन यायचे आहेत, त्यांनी नक्की उद्या रेकीचं सेशन अटेंड करा, जे उद्या सकाळी 4:30 वाजता आहे ब्रह्ममुहूर्तावर. जास्तीत जास्त आपण भगवंताशी, त्या तत्वाशी, विष्णू तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याद्वारे साक्षात श्री विष्णूंची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होईल. अजून तुम्ही काय करायचं आहे, ज्यांना कोणाला शक्य नसेल ब्रह्ममुहूर्तावर अटेंड करणं, माझा व्हिडिओ आहे, लाईव्ह सेशन उद्याचं असणार आहे. नक्की ते लाईव्ह सेशन तुम्ही ऐकायचं आहे, ज्या सेशनद्वारे तुम्हाला त्या भगवंताचे आशीर्वाद मिळण्यासाठी मदत होईल. भगवंताचा जप, श्री महालक्ष्मींचा जप आणि त्याचबरोबर मणिपूर चक्र, शरीरामधलं तिसरं महत्त्वाचं चक्र जे अग्नितत्वाशी संबंधित आहे, त्याला आपण जास्तीत जास्त सक्षम करणार आहोत बीजमंत्रांद्वारे. रम हा मूळ बीजमंत्र आणि बाकी उपबीजमंत्र जी अनुक्रमे अशी आहे, डम ढम नम, तम थम दम, धम नम पम फम. तर जास्तीत जास्त तुम्ही ह्या बीजमंत्रांचं, उपबीजमंत्रांचं उच्चारण करा. त्याच्यासोबत तुम्ही श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचा पण जप करा. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की श्री विष्णूंना पिवळा रंग आवडतीचा आहे, तर म्हणून पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही बाळकृष्णाला अर्पण करू शकता, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता, पिवळ्या रंगाची फुलं, फळं, मग त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे पदार्थ तुम्ही श्री विष्णूंना अर्पण करू शकता. हळदीचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करायचा आहे. हळद घेऊन तुम्ही भगवंताला वाहू शकता, श्री महालक्ष्मींना पण वाहू शकता, त्यांना पण अतिशय प्रिय असलेली हळद आहे. तर नक्की उद्याच्या ब्रह्ममुहूर्तावर रेकी साधना करण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया आणि त्या विष्णू तत्वाशी एकरूप होण्याचा आपण प्रयत्न करूया. विष्णू तत्व जे अग्नितत्वाशी संबंधित आहे, अग्नितत्व मणिपूर चक्र ज्याचा अन्नमय कोशाशी संबंध आहे. अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव, तिथे जर आपल्याला काही त्रास असेल, जर तिथल्या काही अवयवाला जर काही त्रास असेल, तर तो त्रास कमी होण्यासाठी, भगवंताची कृपा होण्यासाठी नक्की उद्या ब्रह्ममुहूर्त रेकी सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करा. उद्या लाईव्ह सेशन माझ्या चॅनलला होणार आहे सकाळी 4:30 वाजता. ओम नमो भगवते वासुदेवाय. पवित्र हा अधिक महिना आणि ह्या पवित्र अधिक महिन्याची अतिशय प्रभावी असलेली उद्याची सेवा पद्मिनी एकादशी, जी अतिशय पुण्यदायी आहे, प्रदान करणारी आहे, मोक्ष प्रदान करणारी आहे. तर बघा, या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्या विष्णू तत्वाशी एकरूप होण्यासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा. ज्यांना कोणाला लाईव्ह रेकी सेशन अटेंड करायला जमणार नाही, त्यांनी जप करा. श्रीमद भागवत कथा जर ऐकता आली तर नक्की ऐका. भागवत कथा अतिशय पुण्यदायी असा ग्रंथ, तर नक्की त्यातली यूट्यूबला त्याची कथा सगळ्या अवेलेबल आहेत. मराठीत आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. जी भाषा तुम्हाला सोपी वाटते ती ऐकण्याचा प्रयत्न करा. रेकी आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहेच. रेकी ही आध्यात्मिक शक्ती, स्पर्श चिकित्सा आणि ह्या रेकीचे आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगाच्या आहेत. जास्तीत जास्त नामस्मरण,
आणि त्या तत्वाशी आपण एकरूप होऊया. ज्यांना कोणाला शक्य असेल, नामस्मरण करताना तुम्ही श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखा आणि सावकाश मग श्वास रोखून तुम्ही जप करायचा आहे. कदाचित तुम्हाला 30 सेकंद होल्ड करता येईल, 1 मिनिट होल्ड करता येईल. तेवढे होल्ड करून तुम्ही मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हे जप करायचं आहे. बघा, असा श्वास घ्या आणि मनातल्या मनात तुम्ही 1 वेळेला होईल, 2 वेळेला होईल, 3 वेळेला होईल. जेव्हा आपण श्वासाला रोखतो, त्या श्वासाच्या रोखण्याद्वारे बघा आपण जास्तीत जास्त त्या तत्वाशी एकरूप व्हायलाच लागतो. तर खूप उद्याचा महत्त्वपूर्ण दिवस आणि भगवंताशी एकरूप होण्याचा दिवस, आशीर्वाद मिळवण्याचा दिवस. या अधिक महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय.